नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जो काही स्वयंघोषित कॅप्टन खरात आहे, खरं तर तो कॅप्टन नाही आहे, तो स्वयंघोषित कॅप्टन आहे. स्वतःला कॅप्टन म्हणून, स्वतःला फार भविष्य सांगणारा म्हणून, अंक जुळवणारा म्हणून, लोकांचं भविष्य सांगणारा म्हणून, मग ते भविष्य राजकीय असो, सामाजिक असो किंवा मग कौटुंबिक असो, विविध प्रकारचे सोंग ढोंग करून महिलांना गंडवून त्यांच्यावर अतिप्रसंग करणारा हा ढोंगी, हा थोतांड, हा बनावट बंडलबाज रंगेल असलेला खरात याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. नुसत्या मुसक्या आवळल्या नाहीत, तर त्याला काल आम्ही चालत असताना अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं तो कशा प्रकारे चालत होता. 2 दिवसांपूर्वी जे त्याचे फोटो पाहिले आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनी त्याची कस्टडी आणि पोलीस त्याला न्यायालयामध्ये हजर करताना घेऊन जात असताना जर पाहिलं तर गुन्हेगारांना नक्कीच या सगळ्या गोष्टीची भीती वाटेल. कदाचित तो गुन्हा करण्यापासून प्रवृत्त होईल. मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून जाहीरपणे या ठिकाणाहून सांगायचं आहे, जे काही खरात प्रकरण सुरू आहे हे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पहिलं नाही आहे. आमच्याकडं अनेक भोंदूबाबा होऊन गेले, इंटरनॅशनल भोंदूबाबा होऊन गेले. कधी काळी याच भारतानं, आपल्या भारतानं आणि आपल्या भारतामधल्या म्हणजे खरं तर आपल्या भारतामध्ये अशा प्रकारचे भोंदूबाबा आहेत जे विदेशामध्ये सुद्धा त्यांचा डंका पिटवतात. फार वाईट वाटतं आहे. अमेरिकेमध्ये जेफ्री एप्स्टीन आहे. आत्ता जेफ्री एप्स्टीन हा जाहीर झाला आहे. खरं तर जेफ्री एप्स्टीन हा 2006 पासून तिथं महिलांचं, लहान लहान मुलींचं शोषण करत होता. तेव्हापासून त्याच्यावर कारवाई झालेल्या आहेत. जेफ्री एप्स्टीन या दुनियातून, या जगातून निघूनसुद्धा गेलेला आहे. मात्र त्याच्यानंतर त्याचे कारनामे हे लपलेले नाहीत. काही गोष्टींसाठी, काही मजबुरींमुळे अमेरिकेला जेफ्री एप्स्टीनची ही सगळी फाईल बाहेर काढावं लागली. कधीकाळी आपल्या भारतामध्ये सुद्धा जेफ्री एप्स्टीनला मागे टाकणारे राम रहीम आणि आसाराम हे सगळे होऊन गेलेले आहेत, घडलेले आहेत. हे सगळं झालेलं असताना दुर्दैव आणि संताप व्यक्त यासाठी करावा वाटतो की अशा प्रकारच्या जेफ्री एप्स्टीनला मागे टाकणाऱ्या राम रहीम आणि आसारामला सुद्धा ते जेलमधून बाहेर आल्यानंतर सुद्धा लोक डोक्यावर घेत आहेत. याचं फार वाईट वाटतं आणि अत्यंत संताप निर्माण होतो. आणि म्हणून अनेक प्रकारचे व्हिडिओ या कॅप्टन खरातचे बाहेर आलेले आहेत. फार धक्कादायक आणि संतापजनक ह्या सगळ्या गोष्टी आहेत. भारतामध्ये अंधश्रद्धेला फार मोठा वाव आहे असं म्हणायला हरकत नाही. श्रद्धा असावी मात्र अंधश्रद्धा नसावी असे लोक नेहमी म्हणतात. मात्र असे म्हणणारे लोकसुद्धा कुठे कुठे अशा भोंदूबाबांच्या त्यांचे जे काही आश्वासन आहेत, त्यांचे जे काही आमिष आहेत त्याला बळी पडतात. अशाच प्रकारच्या अनेक महिला या भोंदूबाबाच्या आमिषाला बळी पडलेल्या आहेत. हा खरात नावाचा जो काही लिंगपिसाट असलेला माणूस आहे, हा रंगेल बुवा आहे. तो महिलांना जाहीर सांगतो, तुम्हाला अमुक मिळवून देतो, तमुक मिळवून देतो, तुमचा निकाल बदलवून सांगतो, तुम्हाला हे करतो, तुम्हाला ते करतो, तुम्हाला त्यासाठी माझ्यासोबत संबंध ठेवावे लागतील, माझे जे काही अवयव आहेत त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा लागेल आणि त्यानंतर कुठेतरी तुमच्यामध्ये शक्ती निर्माण होईल, ऊर्जा निर्माण होईल आणि त्या ऊर्जेमधून तुमचं जे काही साध्य करायचं, तुमचं जे काही ध्येय साध्य करायचं आहे ते ध्येय माझ्या त्या अवयवामधून तुमच्या शरीरामध्ये सोडलं जाईल. त्याचा स्पर्श केल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी होतील असं तो स्पष्ट सांगतो. एवढंच नाही तर तो कानामध्ये संबंध ठेवत असताना कानामध्ये मंत्र बोलून दाखवतो असं सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतं. काही लोकांनी जी आहे ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे. खरं तर पोलीस प्रशासनाने फार कसून ही चौकशी चालवलेली आहे. याची प्रॉपर्टी कुठे आहे, काय कुठं आहे, हा काय नेमकं करायचा, पहिलं काय करत होता, कसे चिंचोके विकायचा, कसा 20-20 फुटांचा साप विकायचा, हे सगळं पोलिसांनी सांगितलेलं आहे. आणि पोलीस प्रशासन अत्यंत चोखपणे त्यांची कामगिरी बजावत आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत. मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून हा व्हिडिओ दाखवण्याच्या अगोदर त्यांना आवाहन करायचं आहे, विनंती करायची आहे की कॅप्टन खरात हा एकटा कॅप्टन खरात नाही आहे. नाशिकच्या आसपास आजूबाजूला अनेक खरात त्या ठिकाणी लपलेले आहेत. ते खरात एकदा उकरून बाहेर काढा म्हणजे कदाचित नाशिकपासून ही सुरुवात संपूर्ण देशभरात जाईल असं वाटतं. त्यामुळे हा एकटा खरात नाही आहे, शेकडो खरात आहेत.
या सगळ्या खरातांना असं मुसक्या पकडून, असं आवळून पकडून आणा आणि त्यांचीसुद्धा 3rd डिग्री करून सगळी माहिती उकरून घ्या आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जातं. तो व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर काही स्क्रीनशॉट पाहिले असतील. मला तुम्हाला ते व्हिडिओ पूर्णपणे दाखवता येणार नाहीत, त्याबद्दल तुमची पहिल्यांदा माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो.